श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्ही आज खूप अडचणीत असाल, जर तुम्हाला वाटत असेल की आता काहीच उरलं नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज स्वामी समर्थ तुमच्यासाठी एक खास संदेश देणार आहेत, जो तुमचं आयुष्य बदलणार आहे. आज तुम्ही खूप अडचणीत आहात, जीवनात खूप दुःख, ताण, अपयश आले आहे का? तर स्वामी समर्थ यांचा शक्तिशाली संदेश तुमच्यासाठी. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग, सकारात्मक विचारांची ताकद, स्वामी समर्थांचे प्रेरणादायी शब्द. रोज म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ आणि तुमचं आयुष्य बदलताना पाहायचं आहे. तुम्ही थकलात का? सगळं संपल्यासारखं वाटते का? तर थांबा, कारण आज तुम्हाला एक असा संदेश मिळणार आहे जो तुमचं आयुष्य बदलू शकतं. आज प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या अडचणीत आहे. कधी पैसे नाहीत, कधी नाती तुटतात, कधी मन खूप दुखावतं आणि अशा वेळी आपल्याला वाटतं, देवा, माझ्याबरोबरच असं का होतं? आपण अशा वेळेला स्वामी समर्थ सांगतात, बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त शब्द नाहीत, ही एक शक्ती आहे. तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा नाही, तो फक्त एक परीक्षा आहे. तुमच्याकडे ताकद आहे, पण उभं राहू शकता पुन्हा पुन्हा. फक्त एक निर्णय घ्या, मी हार मानणार नाही. जग तुम्हाला तोडण्याचा खूप प्रयत्न करेल, पण तुम्ही स्वतःला मजबूत बनवा. रोज मनापासून म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. विश्वास ठेवा आणि काम करत राहा. एक दिवस असा येईल जेव्हा तुमचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं असेल. आजचा तुमचा संघर्ष हे उद्याचं यश ठरणार आहे. म्हणून थांबू नका, कारण स्वामी तुमच्या सोबत आहेत. तुम्ही अडचणीत आहात, पण उद्या इतरांसाठी प्रेरणा असणार आहात. तुमची अवस्था समजू शकते. कधी कधी आयुष्य इतकं कठीण वाटतं की पुढे काय करावं हेच कळत नाही. पण अशा वेळेला आपल्या मनाला आधार देणारे, दिशा दाखवणारे एक महान नाव आहे, श्री स्वामी समर्थ. आता मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या विचारावर एक शक्तिशाली अशी मोटिवेशन शब्द सांगणार आहे, जे तुमच्या मनाला बळ देतील आणि तुम्हाला अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा नक्कीच दाखवतील. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकायचा आहे, पाहायचा आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही. स्वामी समर्थांचे प्रेरणादायी शब्द जे तुम्हाला अडचणीतून उभे राहण्यासाठी खूप मदत करणार आहेत. जीवनात संकट येणं ही काही नवीन गोष्ट नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी वाईट वेळ ही येतच असते. पण त्यावेळेला आपण कसं वागतो, कसं विचार करतो, यावर आपलं भवितव्य ठरलेलं असतं. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त वाक्य नाहीत, तर ते एक शक्ती आहेत. जेव्हा तुम्ही पूर्णपणे एकटं पडल्यासारखं वाटतं, तेव्हा हे लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाहीत. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, अडचणी म्हणजे शेवट नाहीत. तुमच्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते कायमचं नाही. अंधार कितीही गडद असला तरी सकाळ ही नक्कीच होत असते. स्वामी समर्थ शिकवतात की संकट हे तुमचे सामर्थ्य वाढवण्यासाठी येत असतं. अडचणी मजबूत तुम्हाला बनवत असतात. प्रत्येक दुःखामध्ये एक शिकवण असते. आज तुम्ही जे सहन करत आहात ते उद्या तुमची ताकद बनेल. स्वतःवर विश्वास ठेवा.
तुमच्याकडे शक्ती आहे, पण तुम्ही विसरला आहात का? स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, ज्याचं मन मजबूत आहे त्याला कोणतीही अडचण हरवू शकत नाही. तुमच्याकडे सहन करण्याची ताकद आहे का? पुन्हा उभं राहण्याची क्षमता आहे. तुमचं आयुष्य बदलण्याची शक्तीसुद्धा आहे. फक्त एक गोष्ट हवी, स्वतःवर विश्वास. वाईट काळ हा कायम राहत नाही. तुम्हाला वाटत असेल की माझं आयुष्य खूप वाईट चाललेलं आहे, पण लक्षात ठेवा, प्रत्येक वादळ हे थांबत असतं. प्रत्येक रात्र ही संपत असते. प्रत्येक दुःखाला शेवट असतो. स्वामी समर्थ सांगतात, काळ वाईट असला तरी धीर सोडू नका. धीर धरा, कारण तुमचा चांगला वेळ जवळ येतोय. त्यासाठी तुम्हाला सेवा आणि श्रद्धा ठेवायची आहे आणि सेवा करायची आहे. स्वामी समर्थांच्या मार्गात 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, श्रद्धा आणि सेवा. तुम्ही रोज काय करायचं आहे, तर स्वामींचं नाव घ्यायचं आहे. साधं श्री स्वामी समर्थ जपायचं आहे, पण मनापासून जपायचं आहे, मनापासून प्रार्थना करायची आहे. हे केल्यामुळे काय होते, तर मन शांत होतं, आत्मविश्वास हा आपला वाढत असतो. अडचणीवर मात करण्याची ताकदसुद्धा आपल्याला मिळत असते. नकारात्मक विचार दूर होत असतात. तुमच्या मनात सतत भीती, चिंता, नकारात्मक विचार येत असतील, तर तेच तुमचं आयुष्य खराब करत असतात. स्वामी समर्थ सांगतात, जसं विचार कराल तसंच जीवन बनणार आहे. म्हणून चांगला विचार करा, स्वतःला सकारात्मक ठेवा. मी हे करू शकते किंवा करू शकतो असं स्वतःला दररोज सांगायचं. हार मानायची नाही. आता तुम्हाला वाटत असेल, मी थकलो आहे, आता काही शक्य नाही, पण हाच क्षण तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट असू शकतो. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, ज्याने हार मानली तोच खरा हरला. तुम्ही अजून जिंकू शकता, फक्त थोडं अजून लढा. प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी आहे. काल काय झालं त्यावर तुमचं नियंत्रण नाही, पण आज काय करायचं हे तुमच्या हातात आहे. आजपासून नवीन सुरुवात करा. लहान लहान पावलं टाका. स्वतःला सुधारायला सुरुवात करा. स्वतःवर प्रेम करा. तुम्ही खूप काही सहन करत आहात, म्हणून स्वतःला दोष देणं बंद करायचं. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, स्वतःचा तिरस्कार करू नका. स्वतःला स्वीकारा. तुम्ही जसे आहात तसे योग्य आहात. तुमच्यात काहीतरी खास आहे. तुम्ही खूप मजबूत आहात. देवावर विश्वास ठेवा. कधी-कधी सगळं आपल्या हातात नसतं. अशा वेळी देवावर सोपवा. विश्वास ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, मी आहे ना, काळजी करू नकोस. हे वाक्य मनात ठेवा आणि पुढे चालत राहा. आज तुम्ही ज्या अडचणीत आहात ती कायमची नाही. तुमचं दुःख, तुमच्या वेदना, तुमचा संघर्ष हे सगळं एक दिवस संपणार आहे आणि त्या दिवशी तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, हो, मी खूप काही सहन केलं आहे, पण मी हारलो नाही. मी उभा राहिलो आणि जिंकलो. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. तुम्ही एक पाऊल पुढे टाका, उरलेला मार्ग ते स्वतः दाखवतील. रोज मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वतःवर विश्वास ठेवा. हार मानू नका. अंधारातही चालत राहा, कारण तुमच्या आयुष्यातील सूर्योदय हा जवळ आला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.